NT न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। मन्नेरवारलू महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची वस्ती मराठवाड्यात मुख्यतः नांदेड जिल्ह्यात आढळते। नांदेड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात पण आहे। आंध्र राज्यातील आदिलाबाद, निर्मल, कर्नाटकच्या सीमेलगतच्या गावात यांची वस्ती आहे। 1961 च्या जनगणनेत महाराष्ट्रातील मन्नेरवारलूची संख्या 1 लाख होती। आदिलाबाद सीमेलगत व नांदेड जिल्ह्यात मन्नेरवारलू या नावाने ओळखले जातात। मन्नेरवारलू यांच्या भाषेत द्रविडी समूहातील भाषा आहे। हे लोक आंध्र व कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे त्यांचे भाषेत तेलुगू, द्रविडी, कर्नाटकी भाषेचा पगडा आहे। या सर्व भाषा मिश्रित बोलतात। मन्नेरवारलू ही मागास असलेली जमात आहे। ते जंगली वस्तू विकतात, शेती, शेतमजुरी व जंगलातील मोहफुले गोळा करतात। शिकार करणे हे उद्योग करतात। त्यांच्यात रानडुकरांची शिकार फार महत्त्वाची समजली जाते। मन्नेरवारलू हे देवीचे उपासक असून माहूरची देवी तसेच इतरही देवीचे उपासक आहेत। हे शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागासलेली जमात आहे। आता कोठे मुले शिक्षण घेऊन नोकरीला लागत आहेत। मन्नेरवारलूच्या वस्तीला पोड म्हणतात। पोडू या डोंगर उतारणीचे झाडे कापून ती जाळून त्या ठिकाणी नांगरणी शिवाय शेती कर फिरतात, त्याच पद्धतीला पोडू म्हणतात। त्यावरून त्यांच्या वस्तीला पोड नाव पडले असावे। मन्नेरवारलूच्या वस्तीच्या मध्यभागी चावडी असते। चावडीसमोर लांबट जागा असते, ती शेकोटी असून तिच्यासमोर माहूरच्या देवीचे देवस्थान असते। ही चावडी म्हणजेच सार्वजनिक सभागृह। वस्तीचा प्रत्येक रस्ता चावडीपासून जात असतो। घर एकमेकांना लागून एका रांगेत असतात। ती झोपडी वजा ताटव्याची व सेना मातीने सारवलेली असतात। आता शासनाची घरे मिळू लागल्याने आता विटांची घरे आहेत। मन्नेरवारलू व वर्णाने काळे असून बांधेशुद्ध व बळकट असतात। बहुतेक पुरुष मिशा ठेवतात। डोक्यास ते पेट्यासारखे फडके गुंडाळतात। जाडेभरडे असे धोतर दोन्ही बाजूला हाचे मारून पंचा पद्धतीने नेसतात। अंगात कुडते किंवा बंदी घालतात। खांद्यावर उपरणे घेतात, त्याला शाल म्हणतात। स्त्रिया गुडघ्यापर्यंत पोहोचणारे नऊवारी लुगडी नेसतात व वरती चोळी घालतात, त्यास कुजेसम म्हणतात। केश विंचरून भांग पाडून नीटनेटका बुचडा घालतात। कपाळावर मेण लावून सुके कुंकू वापरतात। चांदीचे मानी मंगळसूत्र व चांदीचे दागिने घालतात। त्यात पाटल्या, कोपरखड्या, पैसाचा हार, साखळ्या वगैरे दागिने घालतात। मन्नेरवारलू समाज 2 गटात विभागली गेलेली आहे। कुळातील देवतांच्या पूजनावरून पडले आहेत, त्यांना गोत्र म्हणतात। ते असे 4 देव, 5 देव, 6 देव आणि 7 देव। प्रत्येक गटात अनेक गोत्र असून ते बहुधा देवक आगरकुलचीन पद्धतीने अस्तित्वात आले। विवाह विषम गोत्रात होते। एवढेच नाही तर काही कुळाचे दुसऱ्या कुळाशी जमत नाही। लग्न मामे बहिणीशी होती, असे बहिणीशी होत नाही। मुलीकडून देठ घेत नाहीत, बालविवाह नाही, बहुपत्नी पद्धत आहे। लग्न ठरले की शालमुदी व साखरपुडा हा कार्यक्रम जोरात होता। लग्न तुळशीच्या लग्नानंतर लागते। पौष महिन्यात लग्न करत नाहीत। लग्न पंचायतीत ठरते। वराकडून वधू पक्षाला देठ देतो, पैसे अथवा धान्य रूपात देतात। बेताळ हा मन्नेरवारलूचा इतिहास कथन करणारा असून तो लग्नाचा मुहूर्त सांगतो। बाळंत पण घरातच होती। सुईणीला माटेरदात किंवा माटे मुरताल म्हणतात। मुलाचे नाव 5वीला ठेवतात। मन्नेरवारलू मध्ये घर जावाई राहण्याची पद्धत आहे। पुनर्विवाहाला ते पाठ म्हणतात। घटस्फोटाला सोड मोकळीक म्हणतात। उपलब्ध शिकारीवर उदरनिर्वाह करतात। शिकार न भेटल्यास ज्वारीची आंबील खाऊन राहतात। सणावाराला ते मोहाच्या पानोळ्या खातात। त्यांचे नेहमीचे अन्न म्हणजे भाकरी, वरण, मिरची, तिखट हे पदार्थ खातात। मोहफुलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते मोहाची दारू पितात। टेंभुर्णीच्या पानाचा ते चुट्टा करून ओढतात। अंगावर गोंधून घेण्याची स्त्रियांमध्ये प्रथा आहे। मन्नेरवारलू समाजात भक्ताचे महत्त्व फार आहे। देवठाण्यावर भगत कौल सांगत असतो, त्यावेळेस लोकांची गर्दी होते। तो रोगराई घालवतो, काही गंडेदोरी लोकांना मंत्रून देतो। भक्ताच्या अंगात देवी येते। भक्ताच्या अंगात देव येतो असा समज आहे। भक्ताला सुपारी भक्तिनीला सुबारदात म्हणतात। उत्सवात एकास नेमलेले असतो, त्यास देवकर किंवा पुजारी म्हणतात। देयाला पण म्हणतात। भक्तापेक्षा देयालाला जास्त महत्त्व आहे। मन्नेरवारलूच्या देवदेवतामध्ये आया, बेक, कराय मराय, मणकोबाई, लाळाबाई, बुताई, वाघाई, भवानी, सटवाई, विमया, महादेव, मारुती वगैरे देवाची पूजा ते करतात। देवाची तोंड दक्षिणेला असते। मन्नेरवारलूचे सण यामध्ये फडमोडणी, बायबाकी, नागपंचमी, शिमगा, पोळा असे सण साजरे करतात। मन्नेरवारलू जात पंचायतीला फार महत्त्व आहे।
पंचायतीमध्ये नाईक, महाजन, कारभारी, भाटया असे पंचायतीचे अधिकारी असतात. पंचायतीतच समाजाचे न्यायनिवाडे होतात. मृताला पुरण्याची पद्धत आहे. प्रेताबरोबर वयस्कर स्त्रिया स्मशानात जातात. प्रेत पुरल्यावर काट्या, दगड, माती वगैरेने जो उंच वटा होतो त्याला वटा किंवा ओटा म्हणतात. मृत्यू घडला असेल त्या दिवशी घरी परतल्यावर देव करून 4-5 माणसांना जेवायला घालतात. त्यावेळी भगत येतो व कोणत्या कारणाने मृत्यू झाला ते सांगतो. श्राद्ध फक्त पौष महिन्यात करतात. पेट्टादियाम या दिव्याची पूजा या महिन्यातच होती. शुभ कार्यासाठी जो वार वर्ज मानला जातो त्याला वर्जिक वार म्हणतात. हा वर्जिक वार सोमवार असतो. त्या दिवशी श्राद्ध करतात. श्राद्ध गावापासून दूर रानात असते. श्राद्धाचा स्वयंपाक स्त्रिया करतात. श्राद्धाच्या जागेवर एका झाडाखाली जगरे म्हणजे गोव्याचा विस्तव पेटवतात. त्या विस्तवावर पळसाच्या पानात लपेटलेले पानगे किंवा रोडगे भाजतात. त्या रोडग्यांच्या बरोबर कोंबड्याचे मांस व इतरही भाज्या शिजवतात. मेलेल्या माणसाची धातूची प्रतिमा करून देव्हाऱ्यात ठेवतात. समाजाची कला फारशी प्रसिद्ध नाही, तथापि दंडारी हा नृत्य प्रकार लोकप्रिय आहे. सणावारी त्याची उपलब्धता साधनाद्वारे काढलेले सोंगी प्रेक्षणीय व लोकप्रिय असतात.